ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ ಸ್ಟಡಿ ವಿತ್ ಪರಶುರಾಮ್ಗೆ ಸ್ವಾಗತ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ 8ನೇ ತರಗತಿ ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ಭಾಗ 1ರ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ 3ನೇ ಗದ್ಯ ಪಾಠ ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ ಈ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಡೋಣ. ನಮ್ಮ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ನಲ್ಲಿ 8ನೇ ತರಗತಿಯವರಿಗಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಪಾಠದ ಪ್ರಶ್ನೋತ್ತರಗಳನ್ನು ನೋಟ್ಸ್ಗಳನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಈ ವಿಡಿಯೋದ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ಲೇಲಿಸ್ಟ್ ಲಿಂಕ್ಗಳನ್ನು ಸಜೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ದಯಮಾಡಿ ಅವುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಲೈಕ್ ಶೇರ್ ಮತ್ತು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡೋದನ್ನು ಮಾತ್ರ ಮರೆಯದಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಸೊ 8ನೇ ಹಿಂದಿ ಮೇರಾ ದೇಶ್ ಮೇರಿ ಮಾ ಅಂತಕ್ಕಂಥ ಪಾಠದ ಅಭ್ಯಾಸದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಬರುವ. ಎಸ್ ಅಭ್ಯಾಸ ಮುಖ್ಯ ಪ್ರಶ್ನೆ ಏಕ್ ವಾಕ್ಯ ಮೇ ಉತ್ತರ ಲಿಖಿए ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ ಭಾರತ್ ಪರ್ दुश्मनों ने कब आक्रमण किया? उत्तर है सन 1965 में दुश्मनों ने भारत पर आक्रमण किया. दूसरा प्रश्न मेजर को तुरंत किसका स्मरण हो आया? उत्तर है मेजर को तुरंत मातृभूमि का स्मरण हो आया. प्रश्न 3 भारतीय सेना के लिए किस नहर का क्षेत्र चुनौती की दीवार बना खड़ा था? सो भारतीय सेना के लिए इच्चोगिल नहर को क्षेत्र चुनौती का दीवार बना खड़ा था ಅನ್ನೋದು ಉತ್ತರ. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ 4 ಎಸ್ इच्चोगिल नहर को तोड़ने के लिए कौन तैयार थे ಅಂತ ಕೇಳಿದ್ದಾರೆ. सो इच्चोगिल नहर को तोड़ने के लिए मेजर तैयार थे. प्रश्न 5 मेजर ने किसकी परवाह नहीं करते हुए मोर्चा को संभाला? उत्तर मेजर ने मौत की परवाह नहीं करते हुए मोर्चा को संभाला. छठा प्रश्न मेजर ने अधिकारियों से क्या कहा? उत्तर है मेजर ने अधिकारियों से यह कहा मेरी माँ तक संदेश पहुँचा देना, तुम्हारे बेटे ने गोलियां सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं. प्रश्न 7 मेजर आत्माराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में किसकी बाजी लगा दी? उत्तर मेजर आत्माराम त्यागी ने मातृभूमि की रक्षा में प्राणों की बाजी लगा दी ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕು. प्रश्न 8 मेजर आत्माराम त्यागी ने किसे दिए हुए वचनों का पालन किया? उत्तर है मेजर आत्माराम त्यागी ने अपनी माँ को दिए हुए वचनों का पालन किया है ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. मुख्य प्रश्न 2 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನೆ सैनिकों को तुरंत वापस आने का आदेश अचानक क्यों दिया गया? उत्तर है सन 1965 में हर तरफ शांति का वातावरण था, परंतु दुश्मनों ने भारत पर अचानक हमला कर दिया. इस हमले से भारतीय सेना को चौंका दिया. छुट्टियां बिताने अपने घर गए सैनिकों को तुरंत वापस आने का आदेश दिया गया ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. प्रश्न 2 युद्ध भूमि जाने से पहले मेजर ने जब माँ को प्रणाम किया तब दोनों की स्थिति कैसी थी? उत्तर युद्ध भूमि जाने से पहले मेजर ने जब माँ को प्रणाम किया माँ का ममता जाग उठा, आंखों से आंसू भर गए. उन्होंने बेटे को सीने से लगा लिया. मेजर का गला भी रुंध गया. मातृभूमि की रक्षा हेतु माँ से आशीर्वाद लेते हुए युद्ध भूमि की तरफ रवाना हो गए ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. प्रश्न 3 युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रखकर माँ ने क्या आशीर्वाद दिए? उत्तर है युद्ध भूमि को जाते हुए पुत्र के सिर पर हाथ रखकर माँ ने आशीर्वाद देते हुए कहा कि बेटे इस समय राष्ट्र रक्षा ही सबसे बड़ा कर्तव्य है, जाओ दृढ़ता से अपने कर्तव्य का पालन करो. हाँ याद रहे भारतीय परंपरा सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं. प्रश्न 4 अमृतसर के अस्पताल में मेजर के अंतिम शब्द क्या थे ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ ಇತ್ತು. ಸೊ ಉತ್ತರ ಏನಿದೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ अमृतसर के अस्पताल में जब मेजर को लाया गया तब उनका पूरा सीना गोलियों से छलनी हो चुका था. गोलियां सीने में कसम रही थी पर चेहरे पर मुस्कान थी और उनके अंतिम शब्द मेरी माँ तक संदेश पहुँचा देना, तुम्हारे बेटे ने गोलियां सीने पर ही खाई है, पीठ पर नहीं, ये उनके अंतिम शब्द थे ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು. प्रश्न 5 मेजर आत्माराम त्यागी की युद्ध कुशलता के बारे में आप क्या जानते हैं? अपने शब्दों में लिखिए. उत्तर है मौत की परवाह किए बिना अपना दायित्व स्वीकार करते हुए मोर्चा संभाल लिया. वे वीर थे, मौत के भय से युद्ध भूमि से भागने वाले नहीं थे. मेजर पर देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ था. वे गोलीबारी करते हुए दुश्मनों के टैंकों को ध्वस्त करते आगे बढ़ रहे थे. उन्होंने माँ के शब्द माँ का आशीर्वाद का साथ था. एक भारतीय मेजर होने वे सीने पर गोलियां खाना अपना आत्मसम्मान समझते थे. युद्ध भूमि में पीठ पर गोली खाना उन्हें कतई पसंद नहीं था.
राष्ट्र की रक्षा करना अपना कर्तव्य समझते थे और दृढ़ता के साथ विजय श्री अपना चाहते थे। वे युद्ध भूमि में शहीद हुए। भारत सरकार उन्हें युद्धोपरांत महावीर चक्र प्रदान कर सम्मानित किया। वे एक सच्चे देशभक्त थे ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಇನ್ನು ಉದಾಹರಣೆ ಅನುಸಾರ ವಿರೋಧಾರ್ಥಕ ಶಬ್ದ ಲಿಖಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು। अच्छा बुरा, बड़ा छोटा, आगे पीछे, दोस्त दुश्मन, भेद्य अभेद्य ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಇನ್ನು ಉದಾಹರಣೆ के अनुसार स्त्रीलिंग एक वचन को बहुवचन रूप लिखी ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು। तैयारी तैयारियाँ, छुट्टी छुट्टियाँ, गोली गोलियाँ, रोटी रोटियाँ, लाठी लाठियाँ, खिड़की खिड़कियाँ, जिम्मेदारी जिम्मेदारियाँ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು। ಇನ್ನು ನಮೂನೆಗೆ ಅನುಸಾರ ಶಬ್ದ ಬನಾಯಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಮಾಲಿಕ್ ಮಾಲ್ಕಿನ್, ಧೋಬಿ ಧೋಬಿನ್, ಬಾಗ್ ಬಾಗಿನ್, ಮಾಲಿ ಮಾಲಿನ್, ಸಾತಿ ಸಾಥೀನ್, ತೇಲಿ ತೇಲಿನ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇತ್ತು। ಇನ್ನು ನಮೂನೆಗೆ ಅನುಸಾರ ಅನ್ಯ ವಚನ ಶಬ್ದ ಬನಾಯಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು। ಪರೀಕ್ಷಾ ಪರೀಕ್ಷಾಯೇ, ಅದೇ ಥರ ಮಾಲಾ ಮಾಲಾಯೇ, ಶಾಖಾ ಶಾಖಾಯೇ, ಕವಿತಾ ಕವಿತಾಯೇ, ಪತ್ರಿಕಾ ಪತ್ರಿಕಾಯೇ, ರೇಖಾ ರೇಖಾಯೇ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಅನ್ಯ ವಚನ ರೂಪದಲ್ಲಿ ನೀವು ಬರಿಬೇಕು। ಇನ್ನು इन शब्दों को वाक्यों में प्रयोग कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆಲ್ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। दीवार, इस दीवार का रंग सफ़ेद है। ಅದೇ ಥರ छुट्टी, माली छुट्टी पर गया है। वातावरण, हर तरफ अशांति का वातावरण है। प्रणाम, माता पिता को प्रणाम करना चाहिए। आसान, उसे हर काम आसान है। गोली, भारतीय सैनिक गोली सीने पर खाते हैं। अस्पताल, रामू सरकारी अस्पताल में भर्ती हो गया ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು। ಇನ್ನು ಲಾಸ್ಟ್ ಕನ್ನಡ या अंग्रेजी में अनुवाद कीजिए ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು। ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಾ करना सबसे बड़ा कर्तव्य है। ರಾಷ್ಟ್ರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕರ್ತವ್ಯವಾಗಿದೆ। ಭಾರತೀಯ ಪರಂಪರಾ सीने पर गोली खाने की है, पीठ पर नहीं। ಭಾರತೀಯರ ಪರಂಪರೆ ಎದೆ ಮೇಲೆ ಗುಂಡು ತಿನ್ನುವುದು ಇದೆ, ಬೆನ್ನಿನ ಮೇಲೆ ಅಲ್ಲ। युद्ध भीषण रूप से फैलता जा रहा था। युद्ध भयंकर रूपದಿಂದ ಹರಡುತ್ತಾ ಹೊರಟಿತ್ತು। ಮೇಜರ್ पर देशभक्ति का जोश पूरी तरह छाया हुआ था। ಮೇಜರ್ನ ಮೇಲೆ ದೇಶಭಕ್ತಿಯ ಉತ್ಸಾಹವು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಆವರಿಸಿತ್ತು। ಗೋಲಿಯಾ ಆಕರ್ ಉನಕೆ ಸೀನೆ ಮೇ ಘುಸ್ತಿ ರಹಿ, ಗುಂಡುಗಳು ಬಂದು ಬಂದು ಅವರ ಎದೆಯನ್ನು ಹೊಕ್ಕುತ್ತಿದ್ದವು ಅಂತ ಬರೆದ್ರೆ ಸಾಕು।